आता अधिक महिन्याला सुद्धा सुरुवात झाली आहे बघा आणि अधिक महिन्यामध्ये आपण जेवढ्या जास्त भगवान विष्णूंच्या सेवा उपासना करतो तेवढ्याच जास्त प्रमाणात आपल्याला पुण्य फळ हे मिळत असतं बघा. अधिक महिना हा दान धर्म करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. पूजा सेवा आपण ह्या महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात करत असतो बघा. ज्याप्रमाणे आपण भगवान विष्णूंच्या सेवा करतो ना, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा होणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. अधिक मासाच्या एवढ्या पवित्र महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये कुलदेवतेची सेवा कोणती करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मासालाच बघा पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखले जाते. अधिक मास हा भगवान विष्णूंची तर सेवा उपासना करण्यासाठी विशेष मानला गेलाच आहे बघा. पण त्याचप्रमाणे बघा आपण अधिक मासामध्ये आपल्या गुरूंची म्हणजेच आपल्या स्वामींची सुद्धा सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला एक सांगते की आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा पण आपण आपल्या देवांची सेवा पूजा करत असतो त्यामध्ये जर आपल्याकडनं काहीच चुकलं तर आपले गुरु असतात ते आपल्याला सांभाळून घेत असतात. यासाठी आपल्याला अधिक मासामध्ये आपल्या स्वामींची आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची. तर गुरूंची सेवा कोणती करायची आहे, स्वामींची सेवा कोणती करायची आहे याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती देणारी व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. आता बघा कुळदेवतेची सेवा ही या अधिक मासामध्ये करणं खूप पवित्र मानलं गेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुळदेवतीचा टाक असतो, फोटो असतो बघा. आणि कुळदैवत ही कुळदेवी जी असते आपल्या घराची तिचा एक कृपाशीर्वाद जेव्हा आपल्या कुटुंबावरती असतो बघा, तेव्हा आपल्यावर आलेलं अडचण संकट जी पण समस्या असेल ती बाहेरच्या बाहेर निघून जाते. आता ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये बघा या अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. तुम्ही ह्या अधिक मासामध्ये ना आपल्या कुलदेवतेला सुद्धा जाऊन येऊ शकता. म्हणजे जी तुमची कुलदेवी असेल तिथं जाऊन सुद्धा तुम्ही तिचं दर्शन वगैरे घेऊन येऊ शकता. या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवतेची ओटी सुद्धा खणा नारळानं त्या जागेवरती जाऊन भरू शकता. खूप पवित्र महिना मानला गेला आहे बघा. आपल्याला इतर वेळेला काही गोष्टी करणं शक्य होत नाही आपल्या कुलदेवीसाठी, पण तुम्ही अधिक मासामध्ये ह्या गोष्टी नक्कीच करू शकता. आता आपल्याला घरामध्ये कुलदेवतेची कोणती सेवा करायची आहे बघा. तर बघा आता अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला कसं असतं इतर पण आपण सेवा घरामध्ये करत असतो बघा. तुम्हाला एक सांगते की आता कुलदेवतेची सेवा ही तुम्हाला दररोज करणं शक्य असेल तर तुम्ही दररोज करा, पण दररोज तुम्हाला कसं करायचं आहे याविषयी पण मी तुम्हाला सांगेन. किंवा तुम्ही जर एखाद्या मंगळवार आता ह्या महिन्यामध्ये बघा अधिक मासामध्ये 4 मंगळवार किंवा 3 मंगळवार वगैरे पडत असतील, त्यातल्या तुम्ही 1-2 मंगळवारी जरी तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतेची सेवा जरी केली ना तरी सुद्धा चालेल. तर आता तुम्हाला सांगते की तुम्हाला कुलदेवतेची सेवा कोणती करायची आहे. तर आता अधिक मासाला सुरुवात होऊन बघा 2 दिवस तर झालेले आहेत आणि आज आहे बघा मंगळवार आहे आज आणि आजच मंगळवार आहे. तर तुम्हाला एक सांगते की हा मंगळवारसुद्धा निघून गेला, म्हणजे आज व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे. तर पुढचे जे पण तुम्हाला मंगळवार मिळतील ना त्याच्यात जरी तुम्ही सेवा केली ना तरीसुद्धा चालेल. तर आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते की सेवा कोणती करायची आहे आणि ही सेवा कोणती व्यक्ती करू शकते. त्या घरातली सुवासिनी महिला ही जी त्या घराची लक्ष्मी असते तिने तिच्या कुटुंबासाठी कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा महिलांनी वेळात वेळ काढायचा आहे आणि तुम्हाला कुलदेवतेची सेवा ही आपल्या घरामध्ये करायचीच आहे. तर तुम्हाला ना ह्या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो तुमच्या कुलदेवतीचा टाक असतो किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी अशा महत्त्वाच्या दिवशी दररोज तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये. जर तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही दररोज करा. दररोज नाही करणं शक्य तर मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी जरी महत्त्वाच्या दिवशी केलं तरी चालेल. तर आता बघा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओसुद्धा आलेला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा. ती सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. पण तुमच्या घरामध्ये जर कुलदेवतेचा टाक जरी असेल ना तर तुम्हाला टाकावरती सुद्धा या अधिक मासामध्ये या अधिक महिन्यामध्ये ना कुंकुमार्जनची सेवा करायची आहे. आता ती कुंकुमार्जनची सेवा कशी करायची, कधी करायची याविषयी सुद्धा माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. पण तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगते की तुमच्या घरामध्ये जर कुलदेवतेचा टाक जर असेल ना तर तुम्हाला अधिक मासामध्ये संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला कुंकुमार्जनची सेवा ही नक्कीच घरामध्ये करायची आहे.
ज्या घरामध्ये कुंकुमार्जनची सेवा ही कुलदेवतेच्या टाकावरती केली जाते बघा, त्या घरावरती, कुटुंबावरती कुलदेवतेचा कृपाआशीर्वाद कायम असतो बघा. तुम्ही ही सेवा करू शकता. पण या अधिक महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रभावी ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं आहे बघा. हा इतका शक्तिशाली, इतका ताकदवान ग्रंथ आहे की बघा, तुमची कुलदेवी जी पण असेल बघा, कारण प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तुमची जी पण कुलदेवी असेल तिच्यासाठी तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये करा, की जेणेकरून तुम्ही केल्या सेवेचं फळ हे 100 पटीनं तुम्हाला जास्त मिळेल. तर तुम्हाला सर्वांना सांगते की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका शक्तिशाली ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकदा तरी करायचंच आहे या अधिक मासामध्ये. मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगणार आहे त्यातली जी तुम्हाला पद्धत किंवा जी तुम्हाला शक्य होईल म्हणजे करणं पाठ ज्या पद्धतीनं तसं तुम्ही करू शकता. शेवटी सेवा तुम्हाला करायची आहे, त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा. तर एक गोष्ट सांगते बघा, दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत बघा. तर आपल्याला ना हा एक पाठ करायचा असतो घरामध्ये. तर कसा पाठ करायचा असतो, तर तुम्हाला सुरुवातीपासून पठण करायचं, तुम्हाला क्षमा प्रार्थनेपर्यंत पूर्ण हे जी पोथी आहे ती पूर्ण एका बैठकीमध्ये पठण करायचे, म्हणजे एक पाठ झाला. तर बघा, ज्या महिलांना घरामध्ये ह्या अधिक मासामध्ये 14 पाठ एकूण करणं शक्य आहे अशा महिलांनी 14 पाठ आपल्या घरामध्ये नक्कीच करा. ज्या महिलांना 7 पाठ करणं घरामध्ये शक्य आहे त्यांनी 7 पाठसुद्धा घरामध्ये करू शकता. तर आता तुम्हाला सांगते की ह्या महिन्यामध्ये तुम्हाला असे 14 दिवस बघा की त्या दिवसामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही, कोणतंही काही संकट येणार नाही तुमच्यावरती. तर असे 14 दिवस व्यवस्थित बघा की तुम्ही त्या 14 दिवसामध्ये घरामध्ये 14 पाठ करू शकता. तर आता 14 पाठ करायचे म्हणजे कसं, तर पहिल्या दिवशी तुम्हाला जे पूर्ण पोते त्या एका पूर्ण पोतीचं तुम्हाला एक पाठ घरामध्ये करायचा असतो. त्याला आपण एक पाठ म्हणतो. असं नाही की एक अध्याय तुम्हाला पठण करायचं नाही, तर त्या पोथीमध्ये 1 ते 13 अध्याय जे आहेत ना ते पूर्ण पोथी तुम्हाला एका बैठकीमध्ये पठण करायचे, त्याला आपण एक पाठ म्हणतो. असे तुम्हाला 14 पाठ घरामध्ये करायचे. तर तुम्हाला असे जर 14 पाठ करणं जर तुम्हाला या अधिक मासामध्ये शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये 14 पाठ सुद्धा करू शकता. ज्या महिलांना 14 पाठ करणं शक्य नाही अशा महिलांनी घरामध्ये 7 पाठ करू शकता. म्हणजे दररोजचा तुम्हाला एक पाठ घरामध्ये करायचा आहे, असं तुम्ही 7 पाठ सुद्धा घरामध्ये करू शकता. आता ज्या महिलांना 7 पाठ करणं सुद्धा शक्य नाही अशा महिलांनी काय करा, तर अशा महिलांनी मंगळवारी जरी आपल्या घरामध्ये एक पाठ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा केला तरी सुद्धा चालेल. आता तुम्हाला जे 2 किंवा 3 मंगळवार मिळतात बघा, त्यातल्या प्रत्येक मंगळवारी जरी तुम्ही घरामध्ये पाठ केला ना तरी सुद्धा चालेल. आता प्रत्येक मंगळवारी पण तुम्हाला शक्य होत नाही, तर ह्या 3 मंगळवारमधला तुम्हाला एक मंगळवार जरी भेटला, म्हणजे ह्या मंगळवारी तुम्हाला असं वाटतंय की मी घरामध्ये कुलदेवतेची सेवा करू शकते, तर तुम्ही एका बैठकीमध्ये एक पाठ घरामध्ये करा. म्हणजे एक पाठ जरी तुमच्याकडनं झाला ना तरी सुद्धा चालेल बघा. खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे हा. काही वेळेला सेवा करण्यासाठी ची इच्छा असते, पण वेळ त्यांच्याकडे कमी असतो, त्यांच्या घरामध्ये बाकीची कामं करण्यासाठी दुसरी कोणती व्यक्ती नसते. तर अशा महिलांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ घरामध्ये कसा करू शकता, तर दररोजचे ना तुम्ही 2-2 अध्याय घरामध्ये जरी पठण केले दुर्गा सप्तशतीमधले तरी सुद्धा चालेल. दररोजच्या तुम्हाला 2-2 अध्याय पठण करा, म्हणजे तुम्ही दररोजचे 2-2 अध्याय पठण केले तर तुमचे 7 दिवसामध्ये एक पाठ पूर्ण होत आहे. तुम्ही अशीही सेवा घरामध्ये करू शकता. तर आता इथपर्यंत मी तुम्हाला सर्व सांगितलं, म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल. तुम्हाला वाटतं की तुम्ही मंगळवारी करू शकता तर मंगळवारीच करा. तुम्हाला वाटतं की तुम्ही दररोजचे 2-2 अध्याय पठण करू शकता, 2-2 अध्याय पठण करा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 14 पाठ पठण करू शकता, तुमच्या घरामध्ये 7 पाठ तुम्ही करू शकता, तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता. पण तुम्हाला एक सांगते की पाठ कसा पठण करायचा ह्याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. बघा, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तर जेव्हा आपण पारायण घरामध्ये करतो किंवा नित्यसेवेमध्ये तुम्ही पठण करता, काही नियमाचं आणि काही गोष्टींचं सुद्धा पालन करायचं आहे बघा. छोट्या मोठ्याच गोष्टी आहे पण त्या तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला सांगते, तुम्ही एक पाठ घरामध्ये करा. जो पण तुम्ही पाठ करत आहात किंवा तुम्ही अध्याय घरामध्ये पठण करणार आहात सकाळी, तर तुम्हाला ना दुर्गा सप्तशती हा ग्रंथ कधीही जेवण करून पठण करायचं नाही. नॉर्मल तुम्ही घरामध्ये चहा वगैरे घेतला असेल, नॉर्मल काहीतरी गोष्ट खाल्ली असेल तर ते चालेल, पण कधी आपल्याला जेवण म्हणजे पोट गच्च भरून जेवायचं नाही. आणि त्यानंतर तुम्हाला कधीसुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसायचं नसतं. या गोष्टींची काळजी घ्या. हे कशासाठी सांगितलं तुम्हाला मी, तर बघा, आपण जेव्हा जेवण वगैरे करतो किंवा आपल्या पोटामध्ये अन्न असतं त्यावेळेला आपल्याला आळस येतो पाठ करत असताना. त्यावेळेला आपल्याला जांभई येण्याची शक्यता असते किंवा त्यावेळेला आपल्याला असं
अस्वस्थ सुद्धा वाटत असतं किंवा असं जडपणा येत असतो आपल्याला पाठ वाचन करत असताना. आणि ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊन द्यायच्या नसतात दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ पठण करत असताना, कारण त्या ग्रंथामध्ये सुद्धा बघा सांगितलेलं आहे सर्व. त्यामुळं तुम्हाला फक्त नॉर्मल तुम्ही काहीतरी खाऊ शकता, पण तुम्हाला जेवण करून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ घरामध्ये करायचा नाही. या गोष्टींची काळजी घ्या. त्यामध्ये कधी पठण करू शकता दिवसभरामध्ये, तर तुम्ही सकाळी पठण करू शकता. तुम्ही 12 ते 12:30 मध्ये आपल्याला सेवा करायची नाही. तुम्ही दुपारी 3:30 पुढे तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही 6 वाजता सुद्धा पठण करू शकता घरामध्ये. एका बैठकीमध्ये आपल्याला पठण करायचं असतं. तर पाठ पठण करताना आपल्याला कोणासोबत सुद्धा बोलायचं नाही. आपलं मन एकाग्र करायचं, शब्द उच्चार व्यवस्थित करायचे बघा. आणि तुम्हाला एक सांगते की जेव्हा तुम्ही पोथी पठण करत असता तेव्हा ती पोथी कधी सुद्धा हातामध्ये घेऊन पठण करायची नाही. एक छोटासा पाठ असेल तर त्याच्यावरचे एखादं वस्त्र हंतरा आणि त्याच्यावरती दुर्गा सप्तशती हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्हाला तो पठण करायचा असतो. पठण करत असताना बघा दिवा धूपारती सर्व आधी लावून घ्यायची आणि पहिल्यांदा तुम्हाला काय पठण करायचं आहे, तर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पहिल्यांदा ना स्वामी स्तवन हे पठण करायचं आहे. स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र जो अतिशय प्रभावी मंत्र आहे बघा, नवार्ण मंत्र, ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ घरामध्ये करायची आहे. आपली कुलदेवी कोणती पण असो बघा, तुम्ही जर ह्या मंत्राचं तुमच्या घरामध्ये नामस्मरण केलं ना तर तुम्हाला खूप म्हणजे खूप 100 पटीनं पुण्य जास्त मिळणार आहे बघा. ज्या घरामध्ये नवार्ण मंत्र दररोज पठण केला जातो बघा, त्या घरामध्ये कुलदेवतेचा आशीर्वाद कायम असतो बघा. आणि आपल्या कुलदेवतेचाच मंत्र आहे नवार्ण मंत्र. त्या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या पानापासून दुर्गा सप्तशती पठण करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ते सर्व आद्यान पठण करायचे आणि त्यानंतर तुम्हाला लास्टची जी क्षमा प्रार्थना आहे तिथपर्यंत तुम्हाला ते पूर्ण पोथी पठण करायचे. हे झालं तुमचं एक पारायण. तर तुम्हाला असा पाठ घरामध्ये करायचा आहे. एक पाठ करू शकता. तर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे. नवार्ण मंत्राची एक माळ घरामध्ये करायची आहे बघा. हे खूप महत्त्वाची सेवा आपल्या कुलदेवतेची. त्याचप्रमाणे बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र या मंत्राचं या स्तोत्राचं सुद्धा पठण तुम्हाला घरामध्ये करायचं आहे बघा. सिद्ध कुंजिका स्तोत्र ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे बघा कुलदेवतेची. त्यासाठी तुम्हाला हे स्तोत्र घरामध्ये पठण करायचं आहे. तर आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत जी माहिती दिली की कुलदेवतेची कोणती सेवा करू शकता, तर ही जी सेवा सांगितली ती सेवा मनोभावे करा, श्रद्धेनं करा. बघा तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे नक्कीच दूर होतील आणि कुलदेवतेसुद्धा तुमच्याकडनं एक सेवा होईल बघा. आपल्या स्वामींच्या केंद्रात सुद्धा सांगितलेलं आहे बघा, कुलदेवी आणि कुलदैवत यांना कधीसुद्धा विसरायचं नसतं. कुलदेवी जी आपल्या असते ना कुटुंबाची, आपल्या प्रत्येकाची कुलदेवी जी असते ती आपल्या घरामध्ये ना एक प्रकारे सकारात्मकता घेऊन येत असते बघा. तिचं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष असतं आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर तिचा एक कृपा आशीर्वाद असतो. आपल्या घराण्याची कुलदेवी जी असते बघा तिचा मान सन्मान करणं, तिची पूजा करणं, तिची सेवा करणं ही खूप महत्त्वाची आहे बघा. तुम्ही जर तुमच्या कुलदेवीची जर सेवा तुमच्या घरामध्ये केली ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे पण संकटे अडचणी असतात ना ती बाहेरूनच निघून जातील बघा. तुमच्या घरापर्यंत सुद्धा तुमच्या कुटुंबापर्यंत सुद्धा येणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ही माहिती दिली, पण ह्यातच तुम्हाला एक नियमसुद्धा सांगते बघा. तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही कुलदेवतेची सेवा करत आहात बघा किंवा तुम्ही जर काही दररोजचे 2 अध्याय पठण करत आहात म्हणजे दुर्गा सप्तशतीचे जी पण सेवा करत आहात बघा, तर ह्याच्यामध्ये आपण संकल्प नाही करायचा. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही संकल्प करून सुद्धा 14 पाठ वगैरे घरामध्ये करू शकता. तर संकल्पयुक्त 14 पाठ कसे करायचे असतात ह्याविषयी सुद्धा माहिती व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे. तो पण तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या. त्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते, आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची असते, माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची असते. यासाठी तुम्हाला मी सांगितले की तुम्हाला सर्व सेवा ह्या शक्य झाल्या पाहिजेत करण्यासाठी ना. यासाठी तुम्हाला सांगितले की तुम्हाला कुलदेवतेची जरी जास्तीत जास्त सेवा करणं शक्य असेल तर जास्तीत जास्त करा. जर तुम्ही एक जरी पाठ घरामध्ये केला तरी सुद्धा चालेल. तर ह्या पाठाचे नियम जे होते बघा ते छोटे मोठे मी तुम्हाला सांगितले. पण तुम्हाला एक सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये जी पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये सेवा करत आहात तर तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज्य असावेत बघा. तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा करत आहात म्हटल्यानंतर तुमच्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ वर्ज्य असणे खूप महत्त्वाचे आहेत बघा. अधिक मासासारखा पवित्र महिना आहे बघा. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही एक महिला आहात किंवा तुम्ही एक व्यक्ती अशी आहात की तुम्ही सेवा घरामध्ये करत आहात, तुम्ही स्वतः मांसाहारी पदार्थ वगैरे खात नाही, पण तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना जर करून द्यावं लागत असेल तर ते त्या कुटुंबातील व्यक्तींना थोडं सांगा, म्हणजे तुमच्या घरातल्या व्यक्तींना
जरी त्यातनं तुम्ही त्यांनी काय ऐकलं नाही तर तुम्हाला ते करून द्यावं लागत असेल तर तुम्हाला एक सांगते की तुम्हाला अशा पदार्थांना हात लावल्यानंतर तुम्हाला कोणतीही सेवा परत करायची नाही त्या दिवशी. तुम्हाला दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ वगैरे करायची आणि त्यानंतर तुम्हाला पुढची सेवा करायची आहे. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा करा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली, तुम्हाला जर ती माहिती आवडली असेल तर एक छोटंसं लाईक करा, हाईप करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.